मासला होते इथून सुरुवात. सलामीला गेलाय तो जयवंत आणि मयूर. स्ट्राईकला असेल तो मयूर पाटील आणि दुसऱ्या स्ट्राईकला असेल तो जयवंत जयवंत मिसाल. स मेंटेनरी पॉवर पेचं षटक घेऊन आला तो कॉन्पेट टीम कडून गोलंदाज आदेश मसे. एक वासरे कोंड्यातील दादा संघ आणि एक पनवेल तालुक्यातील वारदोली संघ. बराच दूरवरचा प्रवास करून आलाय वारदोली टीम. आणि मेंटेनरी पॉवर षटक हातात असताना कॉन्पेट टीम कडून आदेश मसे पहिला चेंडू घेऊन निघालाय. एक डावफोऱ्या हाताचा फलंदाज आहे मयूर पाटील आणि त्याच्या साथीला गेलाय तो सलामीला जयवंत. कॉन्पेट टीम चला स्पीडअप करा, टाइम नकोय. पहिला चेंडू घेऊन निघालाय मुटके एंड कडून गोलंदाज आदेश आणि पहिला चेंडू फेस करील तो मयूर पाटील वर्दोली टीम कडून. पहिला चेंडू खोलात टाकला होता, खोलात टाकला. एक सिंगल इथं मिसफील्ड होते बिल्डर करून एक धाव सर इथे पूर्ण. दुसरी धावाचा कुठलाच प्रयत्न नाहीये. सिंगल नाही श्री गणेशा झालाय तो वर्दोली टीमचा. एक धाव जोडली जाते धावपलकावरती. जयवंत आलाय आता स्ट्राईकला. मोठे फटके मारावे लागतील. जयवंत नॉट स्ट्राईकले, मयूर स्ट्राईकला आता. दुसरा चेंडू घेऊन निघालाय आदेश मसे. मेंटेनरी पॉवरचं षटक आहे. दुसरा चेंडू कव्हरचा पटका. चेंडू चाललाय सीमारेषे लगत. चांगली क्षेत्ररक्षण तिथे. 2 धाव सहजरित्या पूर्ण. भूषण पाटीलची कमालीचे क्षेत्ररक्षण तिथे. मेंटेनरी पॉवर षटक आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. टॉस गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रण केलं वारदोली टीमला. तिसरा चेंडू धीम्या गतीचा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज आदेशच्या मार्फत. मेंटेनरी पॉवरचे षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. तिथे चांगली गोलंदाजी चालू आहे इथे आदेश मसेची. मोठे फटकेपासून दूर ठेवलंय ते वारदोली टीमला. पुढील चेंडू घेऊन आदेश मसे. चेंडू उडवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण जज करतोय व त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आलाय. ब्रँडेड क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकारानं धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या 9 धावा. या वेळेला इथून मात्र बाद झालाय. पहिला आदरा बसलाय तो वारदोली टीमला. एक षटकार मारला तो मयूरनं. मात्र अशी कमालीची गोलंदाजी केली आता आदेश मसेनं. त्रिफला उद्ध्वस्त केल्यात मयूरच्या. नौका फलंदाज जातो केलपट्टीवरती महेश पाटील. मोठे फटके मारावा लागतील. कॉन्पेटिंग एक चांगली टीम आहे वसरे कोंड्यातील. वर्दोली टीम बरं दूरवरचा प्रवास करून आलेले. एक षटकार जरी आला बॅट मधून मयूरच्या, पण निराशाजनक कामगिरी थोडी मयूरकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावपलकावर धावा झाल्यात त्या 9 धावा. महेश पाटील नौका फलंदाज.
शेवटचा चेंडू घेऊन निघलाय आदेश. गोलंदाजी ट्रॅकवरती. चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. कुठलीच धाव मिळणार नाही या चेंडूवरती. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचाकडून. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्यात त्या 9 धावा. एक षटकार जरूर आला होता, मात्र एक विकेट मिळून दिली ती आदेश मसेने. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली आदेशच्या स्वरूपामध्ये. 9 धावा धावफलकावरती. वेटरडरी पॉवर षटक संपलंय. की मॅच जिंकायची असेल वारदोली टीमला ते मोठे पटके मारावे लागतील. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. एक विकेट गमावली आपण. 9 धावा धावफलकावर जोडल्यात. आणि सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अनिकेत पाटील. कानपे टीम त्वरित क्षेत्ररक्षण लावा. स्पीडअप घ्या, थोडा स्पीडअप घ्या. जो सलामीला गेला होता जयवंत, तो आता स्ट्राईक वरती आलाय. कानपे टीम स्पीडअप करा. डावखुरे हाताचा फलंदाज आहे अनुज पाटील. घोडदीच्या ट्रॅकवरती पुणे तयार झालाय. धीम्या गतीनं पडल्यानंतर स्लो झालाय चेंडू. धीम्या गतीनं चेंडू फेकलाय. समजला नाही बॅट्समन जयवंत याला. निर्धाव चेंडूची बात करायला यश मिळालं ते आदेश याला. तिसरा चेंडू कोला टाकला होता. इथून मात्र सलामीला आला होता तो जयवंत. त्याच्या सुद्धा पारीचा झालाय अंत. दुसरा आद्रा बसलाय तो वारदोली टीमला. कमालीची गोलंदाजी झाली कानपे टीमच्या. आदेश मसे आला होता. 9 षटकांचं विनायक मोरे नौका फलंदाज झालाय तो विनायक मोरे. पहिलं षटक घेऊन आला होता आदेश. त्यानं धावा दिल्या 9 धावा, 1 विकेट मिळवली. दुसरं षटक घेऊन आला तो अनिकेत. त्यानं धावा दिल्या फक्त 2 धावा, चेंडू फेकले 3 आणि विकेट मिळवले 1. आता मात्र विनायकला काहीतरी करावं लागेल. खेळपट्टीवरती मोठे पटके मारावे लागतील, कारण का एक कानपे टीम मजबूत संघ आहे वासरे खोंड्यातील. त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. इथून धावफलकावर धावा झाल्यात त्या फक्त 11 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातील. कानपे टीम स्पीडअप करा. विनायक नौका फलंदाज गेलाय तो विनायकला इथून मोठे पटके मारावे लागतील तर टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर. पुढील चेंडू घेऊन निघालाय अनिकेतचा इथून मात्र हिट विकेटच्या स्वरूपामध्ये विनायक सुद्धा बाद झालाय. निराशक जर कामगिरी करत असताना विनायक मैदानामध्ये, आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी नौका फलंदाज जातोय तो रोम भोपी. वारदोली टीमचा 12वा प्रतिनिधी. अशी सुरेख अशी कामगिरी करत असताना इथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा येत्या फक्त 11 धावा. 3 विकेट इथून बाद झाल्यात आणि फलंदाजीसाठी गेलाय तो नौका फलंदाज. पुढील चेंडू अनिकेतचा.
अनिकेतचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार. सतरा धावा धावफलकावर जोडल्यात त्या षटकार. या षटकारानं इथे वर्दोली टीमच्या धावफलकावर धावा जोडल्या त्या 17 धावा. रोमला अशीच फलंदाजी करावी लागेल, असेच मोठे पटके मारावे लागतील रोमला. आणि की त्याचा चेंडू आलाय बराच वेळ हवामध्ये, क्षेत्ररक्षण आहे, जज करतोय त्याच्या डोक्यावरून, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय रोमच्या बॅट मधून. कमालीची फलंदाजी चालू आहे रोमच्या बॅट मधून. 3 विकेट गेले होते, फलंदाजीसाठी गेला, बॅक टू बॅक 2 षटकार मारले, इथून धावफलकावर धावा जोडल्यात त्या 23 धावा. काय चांगली फलंदाजी आहे रोमने इथून स्टार्टअप मिळून दिलाय वार्दोली टीमला. बॅकफुट वरती होती वार्दोली टीम. 23 धावा झाल्यात धावफलकावरती. आदेशने पहिले षटक हाताळलं होतं, धावफलकावर धावा दिल्या होत्या त्या 9 धावा आणि 1 विकेट. अनिकेतने जरी 2 विकेट मिळाल्या नाही तर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत बॅक टू बॅक. सांघिक कोट्यात तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अनुज पाटील. अनुजला इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजीमध्ये. रोमची विकेट घ्यावी लागेल, 2 पट षटकार आलेत त्याच्या बॅट मधून. चेंडू बराच वेळ हव्यामध्ये, क्षेत्ररक्षण आहे, षटकार, ब्रँडेड क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता मात्र वार्दोली टीमने हाणामारी करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या नव्हत्या, मात्र आता मात्र अनुज पाटीलच्या पहिल्याच चेंडूवर मात्र हल्ला चढवलाय तो विनायक या फलंदाजाने. महेश पाटील. चांगली फलंदाजी चालू आहे महेश आणि रोमच्या मार्फत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च तयार झालाय अनुज पाटील. धावफलकावर धावा झाल्या त्या रीतीने पूर्ण दुसऱ्या धावाचा मानस केलाय आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात सफल ठरले दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा जोडल्यात त्या डबल 63 धावा. आजच्या दिवसातली सर्वात जास्त धावफलका झाली ती 63 धावा वार्दोली टीमची. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा, असं वाटलं होतं वार्दोली टीम कुठेतरी बॅकफुटला आहे. तिथून रोम गेले, रोमने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले, मोमेंटम बदलला आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू आलाय कॅमेरामॅनच्या अंगावरती 6 धावेसाठी. या 6 धावेने धावफलकावर धावा जोडल्यात त्या 69 धावा. आजच्या दिवसातील सर्वात धावसंख्या उभारली ती वार्दोली टीमनं. कमालीची फलंदाजी रोम आणि प्रदीप. नाही, पॅनेटी कंपल्सरी 2 रन. पॅनेटी कंपल्सरी आहे ना, टी शर्ट आहे तरी घ्या ना. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 70 धावांचं आव्हान ठेवले ते खानपे टीमच्या समोर.
69 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 70 धावांचं आव्हान केलंय ते. स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड व किंग ब्रदर्स आयोजित गावदेवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. एकोणसत्तर धावा धावफलकावर जोडल्या. 70 धावांचं आव्हान आहे ते कानपे टीमच्या समोर. स्वर्गीय सुनील इलेव्हन क्रिकेट बीड संघ स्वर्गीय सुनील इलेव्हन क्रिकेट संघ बीड व किंग ब्रदर्स आयोजित गावदेवी चषक 2026 तमनाथ गावचा सुपुत्र हर्ष भोईर या स्पर्धेसाठी त्याच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यासाठी धन्यवाद. 69 धावा धावफलकावर जोडल्या. 70 धावाचं आव्हान आहे, मोठं लक्ष आहे. कारण टीम कडून सलामीला गेलेत ते अनिकेत आणि आदेश मसे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 धावा. अनिकेत आला, कुठेतरी चांगली गोलंदाजी करत शेवटच्या 2 चेंडूवरती रोमनं मोमेंटम बनवला, 2 षटकार घेतले. तिथून वारदोली टीम मागं फिरून बघितली नाही आणि धावफलकावर धावा जोडल्या त्या. 69 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. चौथ्या षटकामध्ये 27 धावा धावफलकावर जोडल्या. 69 धावाचं भलं मोठं लक्ष उभारलंय ते वारदोली टीमनं. आणि 70 धावांचं आव्हान चेस करत असताना सलामीला गेले ते खांडपे टीम कडून अनिकेत आणि आदेश मसे. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच आदेश मसे नॉट स्ट्राईकला दिसेल आणि ज्यानं दुसरं षटक हाताळलं तोच अनिकेत स्ट्राईक वरती असेल. आणि गोलंदाज आलाय तो रोम बोपी, ज्यानं 2 षटकार मारले, मोमेंटम चेंज केला. तोच गोलंदाजीसाठी रोम बोपी आलाय. पहिलं षटक मेंटेनरी पॉवर प्लेचं. पहिला चेंडू निर्धाव चेंडूचे पैकी होते गोलंदाज रोमच्या मार्फत. गोलंदाजी कमालीची गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. पहिला चेंडू निर्धावालाय, दुसरा चेंडूचे फेकी झाले, चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. इथून मात्र चेंडू फरार झालाय. 4 धावेंसाठी आलाय चौकार. मोठे फटके मारावे लागतील असेच. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या. 4 धावा. जो रोमने मोमेंटम चेंज केला होता वारदोली टीम साठी, तशीच फलंदाजी इथून करावी लागेल अनिकेत आणि आदेश मसेला. मोठे फटके मारायची क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. रोम पुढील चेंडू घेऊन निघालाय. हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. खराब चेंडूवरती मोठा फटका आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान. चांगली फलंदाजी चालू आहे अनिकेतची. त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच आदेश मसे आला स्ट्राईक वरती. कारण ते टीम कडून एक बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे आदेश मसे. आदेश मसे इथून कुठेतरी चाच पडतोय धावेंसाठी. निर्धाव चेंडू येतोय. मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवायला पाहिजेत कारण ते टीमला. 2 क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. रोमचा पुढचा चेंडू बराच वेळा मध्ये क्षेत्ररक्षण जज करतोय, कुठली चुकी करणार नाही. 69 धावेंचं आव्हान चेस करत असताना पहिला आदरा बसलाय तो आदेश मसेच्या स्वरूपामध्ये खांडपे टीमला. विघ्नेश होते तिथे फिल्डर. चांगली कमालीचं क्षेत्ररक्षण विघ्नेशच्या मार्फत.
आणि आदेश मसे बाद झाला आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी नौका फलंदाज आलाय तो अनुज. पायरमल आणि गोडिवली टीम दोन्ही टीमला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यावे. शेवटचा चेंडू सुरेख गोलंदाजी. षटक संपल्याचा इशारा येतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका व धावा जोडल्यात त्या 5 धावा. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता अनुजच्या बॅटमधून. नंतर एक सिंगल मिळाली आणि विकेट मिळाली रॉमला. 70 धावांचं आव्हान ठेवलंय ते वर्दोली टीमनं. आणि दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्फत विकास. अठरा चेंडू आणि 65 धाब्यांची गरज आहे इथून कानपेट टीमला. अनुजला इथून फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन आलाय दुसऱ्या षटकातील. घुटना टेक तमाशा देख. चेंडू फरार झालाय वन बाहू चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकावर धावा जोडल्यात ते 9 धावा. मोठे फटके मारावेच लागतील. दुसरा चेंडू कसा रिव्हर्सिपचा आठव होता. इथून मात्र मिस फील्ड होतीये आणि चेंडू जातोय तो 4 धाव्यांसाठी. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये एक चौकार मिळालाय. गोडिवली टीम आणि पायरमाल टीम नाणेफेकीसाठी यावा. ही ओव्हर हे षटक संपण्याच्या आधी यावा दोन्ही टीमला विनंती आहे. स्वर चेंडूचा मारा होतोय गोलंदाज विकासच्या मार्फत. पायरमाल टीम आणि गोडिवली टीम दोन्ही टीमला विनंती आहे की हे षटक संपण्याच्या आधी आपण नाणेफेकीसाठी यावे. पुढे चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1-2 धावा सहज रीतीने पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावेनं धावफलकावर धावा जोडल्यात त्या 12 धावा. 16 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. पुढील चेंडू विकासचा अनुजसाठी लेग साईडला मारायचं होतं मात्र निर्धाव चेंडूची फेकी होते गोलंदाज विकासच्या मार्फत. मी पुनश्च विनंती करतोय पायरमाल टीम आणि गोडिवली टीम नाणेफेकीसाठी यावे. गोडिवली टीमचा प्रतिनिधी आहे. पायरमाल टीमला मी विनंती करतो. आणि इथून विकेट मिळाली आहे ती अनुजची अनिकेतची. अनिकेत बाद झालाय जो सलामीला गेला होता त्याच मात्र इथं विकेट मिळाली आहे विकासला. स्वर्गीय सुनील लेवन क्रिकेट संघ बीड व आयोजित किंग ब्रदर्स गावदेव चषक 2026 मध्ये कुणाल पिंगले यांचं सहर्ष स्वागत. नौका फलंदाज गेलाय तो किरण. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलका व धावा जोडल्यात त्या 16 धावा. 16 धावा निर्धाव चेंडू येतो इथून. काही फलंदाजांना समजत नाही चेंडू.
षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडून. एक बॉल असं सांगी कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो कल्पेश गोलंदाजीसाठी वर्दोली टीम कडून. तिसरं षटक घेऊन आलाय तो कल्पेश वर्दोली टीम कडून. अनुज जो वनडाऊनच्या भूमिकेमध्ये गेलाय आणि 12 चेंडू आणि 54 धाब्याची गरज आहे आणि तो दुसऱ्या धाब्याचा मानस केलाय, सहज रीतीने पूर्ण होतील. 11 चेंडू आणि 52 धाब्याची गरज आहे. 11 चेंडू आणि 52 धाब्याची गरज आहे कणपेट टीमला. पुढील चेंडू कल्पेश याचा अनुजसाठी एक साईडला फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकारानं धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 24 धावा. अनुज असेच मोठे पटके मारावे लागतील अनुजला. आणि पंच आमच्याकडे बोलतात सोर चेंडूची फेकी होते गोलंदाज कल्पेशच्या मार्फत. सोर चेंडूनं धावफलक हलतं राहील. धावफलकावर धावा जोडल्या जातील त्या 25 धावा. फायरमाल टीम लवकरात लवकर या. हरीश कराले लवकरात लवकर या नाणेफेकी करून घ्यायची. गोडिवली टीमचा कॅप्टन आलाय, तुम्ही पण या. चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक आहे तर ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अनुज तो गोलंदाजी करत असताना थोडा महागडा ठरला होता, मात्र फलंदाजी करत असताना हाणामारी चालू आहे त्याची. 31 धावा स्कोर वरती 31 धावा जोडल्या गेल्यात. कमालीची फलंदाजी चालू आहे अनुजची. इथून एक धाव सर इथे पुन्हा दुसरी धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा खराब असा क्षेत्ररक्षणामुळे दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण. आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. 33 धावा झाल्यात धावफलकावरती. लेग साईडला फटका आहे, क्षेत्ररक्षक हाय कुठली चुकी करणार नाही. अनुजच्या पारीचा अंत. जो चांगली फलंदाजी करत होता आणि एकतर्फी झुंज देत होता टीमसाठी, खानपे टीमसाठी, त्याच्या पारीचा अंत झाला इथून. आणि नौका फलंदाज गेलाय तो खेळपट्टीवरती दिनेश जयवंत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात त्या 33 धावा. विघ्नेश आलेत चौथं षटक घेऊन डेटोर. 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या साह्याने धावफलकावर हलते राहिले. धावफलकावर धावले त्या 33 धावा. 35 धावा झाल्यात धावफलकावरती. विघ्नेश आलाय गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू विघ्नेश याचा. खराब अशी गोलंदाजी, स्वर चेंडूचा मारा. गोलंदाज विघ्नेशच्या मार्फत.
किरण आहे नौका फलंदाज. टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय दिनेश पाटीलला काहीसा समजत नाही. चेंडू येतोय तो निर्धाव. या निर्धावानं धावफलकावर की काय धावा जोडल्या जाणार नाही. पस्तीस धावा धावफलकावरती. स्वर चेंडूचा मारा होते गोलंदाज विघ्नेश. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. पुनश्च निर्धाव, पुनश्च निर्धाव. निर्धाव चेंडूची पैकी होते गोलंदाज विनायकच्या मार्फत. पुनश्च पुनश्च निर्धाव, पुनश्च निर्धाव. निर्धाव चेंडू खूप केले या स्पर्धेमध्ये कानपे आणि दूर राहिलाय 70 धावांचं. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू, 70 धावांचं आव्हान होतं. खूप दूर राहिलाय कानपे संघ. कानपे टीम खूप दूर राहिली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि चेंडू फेकला आणि यामध्ये सुद्धा विकेट बाद झाली आहे. शेवटचा चेंडू आहे, सॉरी, शेवटचा चेंडू या षटकातील. बॉल विनायक. नाही विनायक आहे. स्वर चेंडूचा मारा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पारमाल टीम या, त्वरित या. गोडिवली टीमचा प्रतिनिधी आलाय. पारमाल टीम लवकर या. कोण केला? विशुदादा देशमुख यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. गोडिवली टीम आणि पायरमाल टीम. वारदोली टीम जेव्हा अडचणीमध्ये होते, प्रदीप बॅटिंग साठी गेलीये. षटकार हॅट्रिक लगावली. धावफलकावरती धावा 5 चेंडूनं, 6 चेंडूनं 28 धावांची बहारदार खेळी केली. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रदीप या. गोडिवली टीमनं टॉस जिंकलाय आणि डिसिजन काय?